गुड मॉर्निंग. मी आणि आमचे नीलू पिल्लू आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहेत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. चला तर आज पुन्हा एकदा नव्याने मोदकाची तयारी करूया. आज मला 50 मोदक द्यायचे आहेत. याशिवाय बरीचशी ऑर्डर आहे. तुम्हाला मी मोदक करता करता सर्व दाखवेनच की मी काय काय ऑर्डर आज पूर्ण केली. तर इथे मी हा काजल गूळ घेतला आहे आणि तो 40 सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेतला आणि आता तो मी चिरायला घेतला आहे. तर गरम केल्यामुळे फार इझिली तो कट होतो आणि असाही हा गूळ जरा मऊ असतो, त्याच्यामुळे तो पटापट आपल्याला चिरता येतो. तर मी माझ्या ऑर्डर कधीही येतात मोदकाच्या, त्यामुळे मला ही तयारी करून ठेवायला लागते. मी गूळ आणला की तो असा चिरून मी बरणीत भरून ठेवून देते. आता मला जितका लागणार आहे तेवढा मी काढून ठेवते, बाकी मी ही बरणी भरून बाजूला करते. कारण आज खूप काम आहे. आपण गप्पा मारता मारता आपल्याला कामं करायची आहेत. तर या गुळाचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर तो खूपच छान असा स्प्रेड होतो, त्यामुळे 1 वाटी गुळाला 3 वाटी नारळाचा चव लागतो. आता हा जर तुम्ही बघाल तर याला म्हणतात टपरवेअरचा स्वीट कीपर. यामध्ये कमीत कमी 10 ते 12 नारळांचा चव मावतो. इतका छान आहे. आता इथे आपण चव बनवून घेऊया. त्यासाठी मी 1-1.5 चमचा तूप घालून घेतलंय. तूप गरम झाल्यावर यात आपण खसखस घालून घेणार आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये एक एक करत वस्तू आता पुढे टाकायच्यात. म्हणजेच काय तर गूळ घातल्यानंतर गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आणि तो वितळल्यानंतरच आपण खोबरं मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. इथे मी हा 1 वाटी गूळ घातलाय आणि आता हा मी छान परतवून घेणार आहे. बघा किती फास्ट मेल्ट होतोय. असा पूर्ण मेल्ट झाला की मग त्यात आपण खोबरं मी आधी 1 वाटी घातलंय. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि हे मिक्स झाल्यानंतरच आपल्याला 2nd वाटी टाकायचं आहे खोबरं. त्याआधी टाकायचं नाही. कारण मी नेहमी आपल्याला सांगते की 1-1 वाटी करत गेले की आपल्याला अंदाज छान येतो आणि खोबरंही व्यवस्थित मिक्स होतं. जोपर्यंत असं साईडला गूळ दिसतोय तोपर्यंत आपण खोबरं घालत जायचंय. ही 2nd वाटी. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तीन वाट्या तर बसतातच, कधी कधी 3.5 वाटी पण खोबरं याच्यात मावतं. मी ऑलरेडी आधी एवढंच चव बनवून ठेवला आहे. हा तुम्हाला दाखवण्यापुरता मी परत बनवायला घेतला. हे 3.5 वाटी मी खोबरं टोटल घातलं आहे. यात थोडंसं मीठ घालायचं आणि जायफळ वेलचीची पावडर सर्व एकत्र करून छान चव परतवून घ्यायचं आहे.
हे आता आपण एक साईडला मोदकाच्या पिठाची उकड काढून घेऊ. तर मागच्या पार्टमध्ये तुम्हाला मी रेशनचा तांदूळ आणि आंबेमोहर इंद्रायणी मिक्स करून वाळवून दाखवला होता. त्याचं मी पीठ करून आणलंय आणि त्याच पिठाचं मी तुम्हाला आज मोदक दाखवणार आहे. इथे मी मीठ आणि थोडीशी साखर घालून घेतली. ज्यावेळेस मला फ्रोझन करायचे असतात मोदक त्यावेळेस मी दूध घालत नाही, कारण कधीतरी दुधाला वास येऊ शकतो. तर आता मी इथे थोडंसं तूपही घातलंय आणि थोडं दूध घातलंय, कारण मी आज हे लगेचच देणार आहे मोदक. इथे याला छान उकळी आली तोपर्यंत मी एक साईडला आपलं पीठ आहे ते चाळून घेतलं. पीठ चाळणं गरजेचं आहे, कारण की आपण यात साबुदाणा वगैरे पण घातलेला आहे, तुमच्या लक्षात असेल तर. त्यामुळे थोडे कण राहू शकतात. तर पीठ चाळून घेतलंय बारीक चाळणीने. आता आपण जितकं पाणी घेतो तेवढंच पीठ घ्यायचंय. मी इथे 2 ग्लास पाणी घेतलं होतं, तर मी 2 ग्लास पीठ घेतलंय. थोडंसं हे ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवायचंय. हलकीशी वाफ काढायची, खूप म्हणजे झाकण ठेवून अगदी भरपूर वाफ नाही काढायची. मोदक बनवायला खूप त्रास होतो त्याने. पूर्वी मी तसंच करायची, जरा झाकण ठेवून 5 मिनिटांनी वगैरे काढायचे, पण आता नाही. हल्ली मी कधीतरी एखादं पीठ असं असतं की त्याला आपण झाकण नाही ठेवलं तरीही चालतं. याला अगदी हलकीशी एक 1-1.5 मिनिटाची मी वाफ काढून घेणार आहे. आणि ऑलरेडी हे पीठ फार नाजूक आहे. हे पहा, आता मी जरा झाकण ठेवलंय आणि लगेचच काढलं 1-1.5 मिनिटात. हे इथे मी आहे ना त्याचं पीठ मोडून घेते. गॅस बंद केलाय आणि पीठ मोडून घेते. इथल्या इथेच मोडल्यामुळे एक तर काय होतं की आपलं पीठ लवकर थंड पण होणार आणि गुठळ्याही होणार नाही. त्यामुळे मी इथल्या इथेच हे मोडून घेते आणि मग हे सर्व पीठ मी एका परातीत काढून घेणार. परातीत ते पीठ काढून घेऊन यात मी थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि आता ही कढई स्वच्छ करून घ्यायची आहे. हे सर्व पाणी आपल्याला यूज करायचं आहे. याच पाण्यात आपण पुढची प्रोसिजर जी आहे म्हणजे पीठ भिजवायचं आहे ते आपण गोळा याच्यातच भिजवू शकतो, किंवा जर त्यात ऑलरेडी पाणी व्यवस्थित असेल तर फक्त तो गोळा एकसारखा करून ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. पण विश्वास ठेवा, ह्यातला एक कण यूज होतो, काहीच वाया जात नाही. कढई दिसत असेल तुम्हाला, आता क्लीन झाले. यात मी हा गोळा ठेवलाय त्या पाण्यामध्ये आणि पुन्हा मी एकदा झाकून ठेवणार आहे आणि आपल्याला मोदक करण्यासाठी बाकीची तयारी करून घेणार. इथे ही परात घेतली आहे, पाणी घेतलंय, पिठाचा गोळा लागेल तेवढा काढून घ्यायचा, जास्त घ्यायचं नाही, कारण त्याच्यात तो आपला आपण मस्त फुलत राहतो. आणि इथे आपल्याला लागेल तसंच घ्यायचं, म्हणजे तो एवढं सर्व पीठ ड्राय पण होत नाही. चव काढून घ्यायचा आहे आपल्याला लागेल तेवढा आणि तेलाची वाटी बरोबर ठेवायची आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागेल पुरी मेकर. मी आता थोडंसं तेल पाण्याचा हात लावून एक
एकसारखं करून घेते. पाणी तर जास्त लागणार नाहीच आहे, आता ते परफेक्ट झालेलं पाणी. आपला हात जरा चिटकत असतो म्हणून पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्यायचा. तर यात थोडंसं तेल घालून घेऊया. इथे ही परात सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्यायची. छान असं मस्त त्याला मसाज केल्यासारखं करून घेतलं ना की पीठ खूप छान होतं आहे. आणि खरंच रेशनच्या तांदळाचे मोदक अतिशय सुंदर होत आहेत. फक्त मी सांगितल्याप्रमाणे प्रमाण घ्या आणि करून बघा. या गणपतीला तुम्हाला कामाला येईल. माझ्याकडे रेशनचा तांदूळ नसतो, खरं तर मला मिळत नाही, पण मला आई पाठवून देते किंवा माझी एक मैत्रीण आहे तीही देते. त्यांना मिळतं तर त्यांना माहिती आहे मला मोदकासाठी यूज होतो. आणि माझ्या मोठ्या जावेने मला सांगितलं की रेशनचा तांदूळ आपल्याला मिळत नाही सगळ्यांनाच, तर अशा केसमध्ये आपण पटणी वापरू शकतो. बाकी प्रोसिजर सेम करायची आणि पटणी वापरायची. इथे मी पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवलंय ओला कापड करून. आणि हा चव. तर आपण मोदक करून घेऊया. मी तुम्हाला 1-2 करून दाखवेन. याचं कारण असं आहे की मला 50 मोदक करायचे आहेत, तर प्रत्येक मोदक दाखवत बसले तर खूप वेळ जाईल. इथे मी या पुरी मेकरवर 3 ते 4 वेळा असं प्रेस करून घेते गोळा. हे पुरी मेकर आपल्याला इझिली कुठल्याही साईटवर मिळेल, पण मी स्वतः ॲमेझॉनवरनं घेतला होता 650 रुपयाला. बरेच जण मला कमेंट्समध्ये विचारतात पुरी मेकर कोणत्या कंपनीचं आहे, बट असं काही कंपनीचं नाव मला माहीत आता लक्षात नाही आहे. पण पुरी मेकर टाकले की येतात हे बरेचसे. अशा पाकळ्या करून घ्यायच्यात आपण अगदी खालीपर्यंत व्यवस्थित. जरा पहिल्या 1-2 मोदक थोडेसे मुश्किल असतात, कारण पीठ व्यवस्थित झालेलं नसतं, मुरलेलं नसतं. पण एकदा 2-3 मोदक झाले की मग पुढचे मोदक असे सरसर सरसर मस्त होतात. चव सुद्धा अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे, कारण पीठ लागलं नाही पाहिजे. त्याचा गोडवा व्यवस्थित आपल्याला लागला पाहिजे. मोदक खाताना बॅलन्स झालं पाहिजे चव. सर्व पाकळ्या जवळ करून घ्यायच्या आणि शक्यतो एका दिशेलाच मोदक वळायचा, म्हणजे तो छान होतो. हे करत असतानाच मी तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलाय, तेही चेक करा. आपले मोदक इथे बरेचसे तयार झालेले आहेत. हा माझा सेकंड लॉट आहे. पहिला लॉट मी बाजूला काढून ठेवलाय.
आणि असे मला टोटल 5 ते 6 लॉट करायचे आहेत अजून. तर इथे माझे मोदक तयार झालेले आहेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. आणि मी हे करत असताना बरोबरीने अजून आपण काय काय केलं तर दिव्यांची पूजाही करायची होती. हे पहा, तर मी दीपपूजन करून घेतलं मध्येच, कारण त्याचा मुहूर्त 4 ते 6:30 पर्यंतचा होता. तशी सागर संगीत माझी दिव्यांची पूजा झाली. मग मी पुरणपोळ्या करून घेतल्या. आता मी इथे बटर पनीर मसाला केलाय. मोदकही आपले इथे वाफवून तयार आहेत जायला. ही बटाट्याची सुकी भाजी, मटकीची उसळ आणि मसाले भात, तसंच पुरी. मसाले भात किती टेम्पटिंग दिसतोय. हॅलो मानसी मॅडम, खूप मस्त मोदक होते. मला आणि माझ्या फ्रेंड्सला आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला खूप आवडले. थँक्यू सो मच जेवण